हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय 12 आणि माऊलींनी सांगितलेली साधना सांगणारी त्यांची ओवी, अत्यंत गोड, अत्यंत अर्थपूर्ण, अत्यंत मार्गदर्शक अशी ती ओवी पुन्हा वाचण्याचा मोह मला काही आवरत नाही. त्यामुळं ती ओवी क्रमांक 101 मी वाचतो. उचलले या प्राण सरिसी, इंद्रियेही निगती जैसी, तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू ये. माऊली म्हणतात, शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिये प्राणासोबत जाण्यास निघतात, निघून जातात. त्याप्रमाणे मन आणि बुद्धी जिकडे जातील तिकडे अहंकार येत असतो. मन व बुद्धी जेव्हा भगवंताच्या ठिकाणी प्रवेश येऊन घर करतात तेव्हा दोन्ही भगवंत रूप होतात. मन व बुद्धी जेथे जातात अहंकारही तेथेच असतो. त्यामुळे जेव्हा मन व बुद्धी भगवंत रूप होतात, व्यापक होतात, साहजिकच अहंकारही समष्टीला व्यापून टाकतो, सर्वव्यापी होतो, म्हणजे भगवंत रूप होतो. मग अहंकार जर भगवंत रूप करावयाचा असेल तर मन आणि बुद्धी भगवंतामध्ये, या शरीरात प्राण असे तो लावला पाहिजे. आणि माऊलींची हीच ओवी समजून घेण्याकरता अहंकार व्यापक होतो म्हणजे कसा होतो, कशामुळे होतो, हे आपल्याला समजण्यासाठी अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 25 आणि त्यावरील माऊलींच्या ओव्या 359 ते 365 या ओव्याद्वारे आपण अहंकार व्यापक कसा होतो हा विषय समजून घेतलेला होता, त्यावर चिंतन केलं होतं. आता 101 ओवी वाचून झाली. हे सत्र आपण ओवी क्रमांक 102 पासनं सुरू करूया. माऊली म्हणतात, मनोनी माझिया स्वरूपी, मनबुद्धी ये निक्षेपी, ए तुलेनी सर्वव्यापी मीची होसी. म्हणून मन आणि बुद्धी ही दोन्ही माझ्या स्वरूपी कायम ठेव. कशी? विक्षेपरहिततेने स्थिर कर. त्यामुळे सर्वव्यापी जो मी तो तूच होशील. म्हणजे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सर्वम खलविदम ब्रह्म. यया बोला काही अनारी से नाही, आपली आन पाही वाहतू असेगा. माऊली इतकं सुंदर समजून सांगत असताना स्वतःची आण, स्वतःची शपथ घेऊन सांगतात. बाबांनो, जे सांगतोय ना माझ्या बरं का शपथेद्वारे हे जे सांगितलेलं आहे ते खरं आहे, हे माऊली म्हणतात. आणि अर्थात हे भगवंताच्या मुखात असल्यामुळे भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना हे जे मी बोलतो यात काही खोटे नाही, असे मी स्वतःची शपथ वाहून तुला सांगतो. यापेक्षा आणखी कोणती बरं कळकळ असावी. मग माऊली का म्हणतात, तर त्याचं उत्तर अनेक ओव्यामध्ये आहे, पण इथं ते विशेष करून जाणवतं. स्वतःची आण वाहून सांगतात की बाबांनो, जे सांगतोय ना त्याचं आचरण करा, तुमचं कल्याण त्यामध्ये आहे, माझी शपथ घेऊन सांगतो. पुढचा श्लोक क्रमांक 9 आपल्याला पाहायचा आहे, ज्यामध्ये भगवंतांनी साधना सांगितलेली आहे. अथ चित्तं समाधातुं
न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी बुद्धी प्रविष्ट करणे, मनाचा लय करणे, अशा प्रकारे माझ्या ठिकाणी चित्त स्थिरपणे स्थापन करण्यास, म्हणजे निश्चल करण्यास, अर्पण करण्यास जर अर्जुना तू समर्थ नसशील तर हे धनंजया, अभ्यास योगाने म्हणजे अभ्यासाद्वारे चित्त स्थिर करण्याचे सामर्थ्य मिळवून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर. आता यावर माऊलींच्या ज्या ओव्या आहेत ती ओवी क्रमांक 104 अशी आहे. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो. अर्जुनाला अनेक उपाय सांगितलेत. हा करता आला तर कर, तो नाही आला तर तो कर, तो नाही आला तर तो कर, तो नाही आला तर तो कर. अरे किती म्हणून सांगावेत उपाय. आता भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना जर तू मनबुद्धीसहित समग्र चित्त विविध विषयांनी आकर्षित, विविध घटना आघाताने विचलित न होऊ देता माझ्या हाती देऊ शकणार नसील, माझ्याशिवाय इतर संबंधाने असलेल्या वृत्ती प्रवाहापासून रहित झालेले चित्त माझ्या हाती देऊ शकत नसील, तर बाबानो विषय इथं काही संपला नाही, आणखी मी तुला उपाय सांगतो. आणि पुढच्या ओवीत माऊली साधना सांगतात आणि अभ्यासयोगेन या पदच्छेदावर माऊलींची ही ओवी आहे. तरी गा ऐसे करी यया आठा पहरा माझारी, मोटके निमिष भरी दे तू जाय. 105. अवधी मधून मधून असेल, पण प्रत्येक वेळी भगवंताच्या सगुण रूपाच्या ठिकाणी मनबुद्धी चित्त समग्रतेने ठेवणे आवश्यक आहे. आम्हाला वेळ नसतो, हा बरं का आपला नेहमीचा समर्थन आपल्या न करण्याचं, आणि त्याचं उत्तर भगवंतानी दिलं आहे, माऊलींनी दिलेलं आहे. तर अर्जुना असे कर की या 8 प्रहरामधील सलग असे काही क्षण, मोटके निमिषभरी, म्हणजे 8 प्रहर माझं भजन कर असं मी तुला सांगून तू जर म्हणत असशील की मला वेळ नाही, तर त्याचंही उत्तर तरी मोटके निमिषभरी तरी चित्त मला देत जा. मनबुद्धीसह समग्र चित्त अखंडपणे भगवंताच्या सगुण रूपाच्या स्वाधीन करणे शक्य होत नसल्यास दररोज ठराविक वेळी अल्पावधीसाठी तरी मन व बुद्धीसह समग्र चित्त भगवंताच्या सगुण रूपाच्या ठिकाणी ठेवत जा. अवधी कमी असेल, मधून मधून असेल, पण चित्ताची स्थिरता समग्रता अत्यंत आवश्यक आहे. अर्थात ध्यानाभ्यास करीत जा. त्यासाठी ठराविक ठिकाणी ठराविक वेळी सुखासनात डोळे बंद करून बसावे व भगवंताच्या विविध अवतारातील लीला अर्थात भागवत मनःचक्षुसमोर आणाव्यात. त्या प्रेमाने पाहाव्यात, आठवाव्यात, मानसपूजा करावी. त्यामुळे मन तेथे रमेल व प्रेमाचे सुख वाढत जाईल. भगवंत माझा व मी भगवंताचा हा भाव वृद्धिंगत होत जाईल आणि अखेरीस आत्मरूपाने सर्वांच्या अंतःकरणात विराजमान असलेला भगवंत अनुभवास येईल, आत्मा अनुभवास येईल. ध्यानाभ्यासाच्या वेळी भगवंताचे रूप जर एखादे वेळी समोर आले नाही तर विरह जाणवेल, अश्रुपात होईल, चित्त शुद्ध होईल व भगवंताचे रूप भगवंताच्या लीला आठवू लागतील. भगवंताचा विरह जाणवणे हेही भगवंताच्या ठिकाणी मन व बुद्धीसह चित्त स्थिर राहणेच आहे. आणि हे आपल्याला समजून घेण्याकरता परिशिष्ट क्रमांक 10 काय आहे ते श्री नारदीय भक्तिसूत्र, त्यातलं सूत्र क्रमांक 19 आपण या ठिकाणी भक्तीची व्याख्या पाहून
हा विषय आणखी चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. भक्तीकरता नारदांची भक्तिसूत्रे सांगितली आहेत. 84 सूत्र नारदांनी सांगितलेले आहेत आणि त्याचा परामर्श यथायोग्य ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये या ग्रंथात घेतला गेलेला आहे. त्याशिवाय अनेक परिशिष्ट जोडले. त्यातलं 10वं परिशिष्ट जे आहे ते नारद भक्तिसूत्राचा उर्वरित भाग जो ग्रंथामध्ये आला नाही त्याचाही तपशील या परिशिष्टामध्ये दिलेला आहे. परिशिष्ट क्रमांक 10 असं नारद भक्तिसूत्राचं आणि त्यातलं सूत्र क्रमांक 19 मी वाचतो. नारदस्तु तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुल तेती. सूत्र क्रमांक 19 अर्थ असा आहे. नारद म्हणतात, भगवंताचे सतत स्मरण करीत राहून भगवंताचे सान्निध्य सतत अनुभवत सर्व आचरण म्हणजे सर्व कर्म क्रिया व्यापार भगवंतांना अर्पण करणे आणि यदा कदाचित भगवंताचे अल्पकाळ विस्मरण झालेच तर परमव्याकुळता जाणवणे ही भक्ती होय. भक्तीची व्याख्या माऊलींनी यथा व्रजगोपिकांना ही जर केली तर कशी केली त्यांनी भक्ती, तर ती ही अशा पद्धतीनं सांगितलेली आहे. म्हणजे भगवंताचा क्षणभर विसर आणि विसर पडल्याने निर्माण होणारी व्याकुळता ही भक्ती होय. एकतर प्रेमरस सहित स्मरणाद्वारे भगवंताचे आनंदित करणारे सान्निध्य अनुभवणे, अन्यथा विरहाची व्याकुळता अनुभवणे म्हणजे भक्ती. यथा व्रजगोपिकांना, कारण त्यांनी सतत भगवंताचंच ध्यान स्मरण आणि त्यातच त्या रमत असत. पण कधीतरी चुकून जर भगवंताचं विस्मरण झालं तर परम व्याकुळता बरं का अनुभवत असत ही भक्ती. माऊलींची पुढची ओवी सिद्धांत सांगणारी आहे. ओवी क्रमांक 106. माऊली म्हणतात, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. मग जे जे निमिष तुझे चित्त माझ्या सुखाचा अनुभव घेईल त्यावेळी तुझ्या चित्तात विषयाबद्दलची अरुची निर्माण होईल. दैसा शरद कालू रिगे आणि सरिता ओभटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी. शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी कमी होऊ लागते. त्याप्रमाणे तुझ्या चित्तात माझ्या स्वरूपात राहण्याची कालावधी वाढत जाईल. तसे तसे तुझ्या चित्तातील वृत्तीप्रवाह क्षीण होत जाईल व तुझे चित्त प्रपंचातून वेगाने बाहेर पडेल. हे भक्तिसूत्र आपल्याकरता साधना आहे आणि अशी साधना आपल्याला करायला आली तर आपण भगवंताच्या भक्तीच्या त्या व्याख्येमध्ये प्रवेश करू शकू. मग पुन होय हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत अवसे नाहीची होय. किंवा चंद्राचे बिंब ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेदिवस कमी कमी होत जाते आणि अमावस्येला अगदी नाहीसे होते, तसं चित्त प्रपंचातून नाहीस झालं पाहिजे. तैसे भोगा आतून निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडू सुता मीची होईल. त्याप्रमाणे तुझे चित्त भोगातून निघत जाऊन माझ्यामध्ये रमत जाईल व हळूहळू मीच म्हणजे आत्मरूप होईल. अगा अभ्यास योगू म्हणिजे तो हा एकू जाणिजे येणे काही न निपजे ऐसे नाही. 110. अरे यालाच अभ्यास योग म्हणतात. या अभ्यास योगाने न होऊ शकणारी अशी कोणतीही गोष्ट नाही.
अभ्यास योग म्हणून इथं जरी संबोधना केलं म्हणजे सांगितलं असलं तरी हीच तपश्चर्या, हीच साधना, हीच उपासना. पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्व प्रांजळे केले एकी. माऊली म्हणतात या अभ्यास योगाच्या बळामुळे कोणाला अंतराळात म्हणजे आकाशात चालता येईल, तर कोणाला वाघ व साप यांच्यासारख्या दुष्ट प्राण्यांचा एकत्र प्रतिपाळ करता येईल. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. अगदी विष खाण्याचा अभ्यास केला असता विष देखील आहार होऊ शकेल. या अभ्यास योगामुळे समुद्रावरून पायाने जाता येईल. अभ्यासाने वेद कंठस्थ करीत गेल्यास एखाद्याला कंठस्थ करण्यासाठी वेद सुद्धा कमी पडू शकतील. पुढची ओवी साधना सांगणारी 113 क्रमांकाची. माऊली म्हणतात, म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अभ्यासाद्वारे कोणती गोष्ट साध्य करणे मुळीच कठीण नाही, आणि म्हणूनच माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो. माझी म्हणजे आत्म्याची अनुभूती घे, आत्यंतिक अलौकिक सुख प्राप्त कर. आणि कसं ते याचं चिंतन यापूर्वी अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 420 आणि 426 मध्ये आलेलं होतं. त्यातलं थोडं चिंतन आपण या निमित्तानं करूया. अध्याय 6 ओवी 420. साधना सांगणारी ओवी. काजे यया मनाचे निके, जे देखिले गोडीची ठाया सोके, मनोनी अनुभव सुखची कवतिके दावित दाईजे. कारण या मनाची एक चांगली गोष्ट आहे. त्याला एखाद्या गोष्टीची एकदा गोडी लागल्यावर ते अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सोकावते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच दाखवीत जावे. त्याला सोकवायचंच असेल तर आत्मसुख दाखवून त्याला त्यामध्ये रमवावं. पुढची ओवी 426 आहे आणि त्यात माऊली असं म्हणतात, अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ आपून हे. 426. अंगामध्ये योगाभ्यासाचे बळ असले तर, प्राणायाम ध्यानाभ्यास सुरू केला तर, त्यापुढे मनाच्या चंचलतेची अशी काय क्षमता आहे. आपले हृदयाकाश म्हणजेच चिदाकाश म्हणजेच महदाकाश, आपले असलेले सच्चित आनंदत्व आपल्याला अनुभव येणार नाही का? हे सर्व आपले नाही का? हे सर्व आपले नाही, अनुभवने क्षमतेबाहेर आहे. अशा न्यूनगंडातून बाहेर यावे अशी भगवंताची अर्थात माऊलींची सुद्धा अपेक्षा आहे. आणि म्हणून ते इतकं खोलात जाऊन आपल्याला पुन्हा पुन्हा तपशिलात सांगत आहे. आणि आता आपल्याला श्लोक क्रमांक 10 याचं वाचन आपण एकदा केलेलं होतं. आणि या श्लोकाचा विषय आहे भक्तीच्या अंगाने कर्मयोगाची साधना. म्हणजे कर्मयोग आहेच आहे, पण तो भक्तीच्या अंगाने आहे. साधना सांगणारा हा श्लोक आहे. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्मो परम भवः, मदर्थम अपि कर्माणि कुर्वं सिद्धिं अवाप्स्यसि. श्लोक 10. आत्तापर्यंत सांगितल्याप्रमाणे अभ्यास करण्यास देखील असमर्थ असशील. बघा किती भगवंत प्रयत्न करतायत, हा मार्ग तो मार्ग, आणि तुला अभ्यासही जमत नाही. मग तर केवळ माझ्याकरिताच म्हणजे मदर्थम तत्परतेने सर्व कर्म करणारा हो. राहू दे तुझा अभ्यास, पण जे जे कर्म करशील ते भगवंताला अर्पण करण्याच्या दृष्टिकोनातनं तत्परतेने तो कर्म करणारा हो. अशा रीतीने माझे कर्म म्हणजे मत्कर्म सतत केल्यानेही
माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील. माझे कर्म म्हणजे मत्कर्म म्हणजे जनहितार्थ असलेले सर्व कर्म, स्थावरासहित जगतहितार्थ असलेले सर्व कर्म, रामराज्याची निर्मिती, धर्माची संस्थापना इत्यादी इत्यादी असे सर्व करणीय कर्म. या श्लोकाद्वारे भगवंतांनी भक्तीच्या अंगाने कर्मयोग सांगितला आहे. विविध अंगांनी म्हणजे दिशांनी कर्मयोग विविध अध्यायात कसा सांगितला आहे त्यासाठी आपण अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 186 आपण त्यामध्ये चिंतन केलेलं होतं आणि त्याचं चिंतन थोडंसं या निमित्तानं आपण पुन्हा त्याची उजळणी करूया. गीतेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये विविध अध्यायात सांगितलेल्या कर्मयोगाच्या साधनेचे वैशिष्ट्य आणि स्थलनिर्देश कुठे कुठे आहे आणि कोणत्या प्रकारे हा कर्मयोग आचरण करायचा याची जंत्री लेखकांनी आपल्याला करून दिलेली आहे. आपण त्याचं थोडंसं तरी का होईना चिंतन या निमित्तानं करू. कर्मयोगाची साधना एकत्रितपणे समजण्यासाठी, प्रभावीपणे अंमलात आणून आत्मानुभव प्राप्त करण्यासाठी आता आपण ही जंत्री पाहूया. सर्वच कर्मे म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक भगवंतास अर्पण करावयाची आहे. हा मुद्दा अध्याय क्रमांक 12 श्लोक क्रमांक 6 व ओवी क्रमांक 79 मध्ये आहे. तसेच अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 271 मध्ये आहे आणि अध्याय क्रमांक 9 श्लोक 27 मध्ये जो अर्थ दिला आहे तो याच संदर्भाने आहे. अध्याय क्रमांक 2 मध्ये कर्मयोग बुद्धीच्या अंगाने बुद्धियोग या नावाने सांगितला आहे आणि त्यासाठी अध्याय 2 श्लोक 39 आपण पाहिलेला होता. प्रस्तुत अध्यायात कर्मयोग हा कर्माच्या अंगाने सांगितलेला आहे. म्हणजे आपण प्रस्तुत म्हणजे हा विषय 3रा अध्यायातला असल्यामुळे प्रस्तुत म्हटलेला आहे आणि 12व्या अध्याय श्लोक 6 ते 10 मध्ये भक्तीच्या अंगाने सांगितलेला आहे. कर्मयोगाची प्रस्तुत अध्याय सांगितल्याप्रमाणे सांगितलेली साधना सिद्धीत जाण्यासाठी सोपी होण्यासाठी अध्याय क्रमांक 12 श्लोक क्रमांक 2 तिथे त्याचं चिंतन करण्यात आलेलं आहे आणि ही परमश्रद्धा आणि भक्तिरसाची पार्श्वभूमी निष्कामतेने करीत असलेल्या कर्मास उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ती मनोभूमिका तयार होण्यासाठी अध्याय 12 श्लोक 10 ज्याचं चिंतन आपण आत्ता करतो आहोत आणि त्यावरील ओवी 117 ते 124 मध्ये जो काही भाग सांगितला आहे तो ही मनोभूमिका तयार होण्यासाठी आहे. ओवी क्रमांक 124 पुढे येणारच आहे. त्यामध्ये लेखकाचा अनुभव नमूद केला आहे. 4थ्या व 5व्या अध्यायात कर्मासंबंधाने धारण करावयाची भूमिका ज्ञानाच्या अंगाने सांगितली आहे आणि त्याद्वारे आत्म्याशी जोडले जावयाचे आहे. म्हणून तेथील योगाचे नाव ज्ञान कर्मसन्यास योग व कर्मसन्यास योग असे आहे. 4था आणि 5वा. आता त्यातही खूप मोठा तपशील दिलेला आहे. अध्याय 3 मधील साधना व विज्ञान विशेष ओव्या 45, 80, 169 व 186 अशा प्रकारे तपशील आलेला आहे. अध्याय 17 मध्ये संबंधित भागाचा सारांश करून कर्मयोग हा श्रद्धेच्या अंगाने सांगितलेला आहेच आहे आणि गीता व ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाची साधना बुद्धीच्या अंगाने बुद्धियोग, कर्माच्या अंगाने कर्मयोग, ज्ञानाच्या अंगाने ज्ञान कर्मसन्यास योग किंवा कर्मसन्यास योग, भक्तीच्या अंगाने व श्रद्धेच्या अंगाने अशा रीतीने परिपूर्णतेने लक्षात येईल. या साधनेच्या अनुष्ठानाने या अध्यायातील म्हणजे अध्याय क्रमांक 3 मधील हा मोक्ष निश्चितप्रमाणे प्राप्त होतो असं भगवंताचं आणि अर्थात माऊलीचं साधकांना आश्वासन आहे आणि त्यानुसार आपण आपलं कार्य सुरू ठेवणं आवश्यक आहे.
या कर्मयोगामध्ये सर्वच ठिकाणी फलत्याग व साक्षीभाव ही प्रमुख साधना आहे. अर्थात गीतेचं सर्व कर्मामध्ये अहंकार विरहित कर्मे करून आणि फलाकांक्षा रहिततेने कर्मे करण्याचा सल्ला दिलेला आहे, की जेणेकरून ते कर्म तुम्हाला बंधनकारक होणार नाही. म्हणजे जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात न अडकवता मोक्षप्राप्तीसाठी हे दोन तत्व अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढे भक्तियोग व कर्मयोग याचा समन्वय माऊली कसा सुंदर पद्धतीनं लावतात ते आपण पाहूया. कर्म कोणते करावे म्हणजे ते या श्लोकात सांगितल्याप्रमाणे मत्कर्म मदर्थ कर्म होते याचा सविस्तर विचार अध्याय 17 मध्ये केलेला आहे. त्याचे प्रमुख अंग सत्वगुणावरील श्रद्धा हे असल्यामुळे अध्यायाचे नावही श्रद्धात्रय विभाग योग आहे. 17वा अध्याय. तेथे श्रद्धेचे निरूपण केल्यानंतर यज्ञ तप दान यांच्या उदाहरणातून सर्व प्रकारचे म्हणजे व्यावहारिक व आध्यात्मिक असे सर्व कर्म त्यातील रज व तम गुण संपवून सात्विक करावे असे भगवंतांनी सांगितले व तदनंतर ते कर्म ओम तत् सत या ब्रह्मनामाच्या योग्य पद्धतीने म्हणजे योग्य भावना धारणा करून केलेल्या उच्चारणाद्वारे ब्रह्मार्पण करण्यास सांगितलेले आहे. अगदी जेवण करताना सुद्धा ब्रह्मार्पण केलं पाहिजे. प्रेमभक्तीद्वारे मन शांत करून स्थित होऊन कर्म ब्रह्मार्पण करण्यास सांगितले आहे. प्रस्तुत 12व्या अध्यायात श्लोक 6 मध्ये सर्व कर्म भगवंतांना अर्पण करून समर्पण भावाने सगुण रूपाचे ध्यान करण्याचा उपदेश केलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये कर्मासंबंधी विचारल्यावरून पुढील उपदेश स्कंद क्रमांक 11 अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 28 मध्ये केलेला आहे. यज्ञ दान तप जप सदाचार पालन आणि स्त्री पुत्र घर प्राण इत्यादी जे काही आपल्याला प्रिय असेल ते सर्व भगवंताच्या चरणी अर्पण करावे. यावरून हेही लक्षात येईल की यज्ञ दान तप याचा विचार सर्व कर्माचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून अध्याय 17 मध्ये करण्यात आला आहे. सारांश सर्व कर्म अर्पण करावयाचे आहे. त्यामुळे फलत्यागही सोपा होतो. श्री नारदीय भक्तिसूत्रे जे थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं परिशिष्ट क्रमांक 10 त्यातलं सूत्र क्रमांक 48 आणि सूत्र क्रमांक 65 या दोनमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. सर्व कर्म भावनासह अर्पण करण्यास सांगितले आहे आणि हे दोन परिच्छेद आपण या ठिकाणी पाहूया. परिशिष्ट 10 नारद भक्तिसूत्र सूत्र क्रमांक 48 यः कर्मफलं त्यजति कर्माणि संन्यस्यति ततो निर्द्वंदो भवति. अर्थ जो कर्मफलाचा त्याग करतो म्हणजे निष्काम कर्मयोगाचे आचरण करतो तो कर्माशी निर्लिप्तता अनुभवतो. कर्माचा प्रत्यक्ष त्याग अर्थात कर्मच न करणे हे अपेक्षित नाही. तसं असतं तो युद्ध करायला सांगितलंच नसतं. कर्म करायचंच आहे आणि ते शक्यही नाही. कर्म टाळणे शक्य नाही. फलाकांक्षा सोडून देण्याद्वारे कर्माशी निर्लिप्तता प्राप्त होते आणि कर्मयोगाचे हे विज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये अनेक ठिकाणी नीट सांगितले गेलेले आहे. तपशिलात सांगितले गेलेले आहे. जशी जशी आणि कर्म जे करायचे ते सात्विक कर्म करायचे आहे आणि जशी जशी कर्माची उभारणी होत राहील तसे तसे कर्म भगवंतास अर्पण करावयाचे आहे. जो कर्मफलाच्या त्यागाद्वारे कर्मसन्यास साध्य करतो तो द्वंद्वापासून मुक्त होतो. अर्थात तो माया तरून जातो आणि अर्थात द्वंद्वातीत होण्यासाठी समता व साक्षीभाव ही साधना आवश्यक आहे. आता सूत्र क्रमांक 65 पाहूया. तदर्पिताखिलाचार
सन कामक्रोधाभिमानादिकं तस्मिन्नेव करणीयम. अर्थ, भक्ताने आपले अखिल म्हणजे सर्व आचार म्हणजे कर्म, क्रिया, प्रेरणा, भाव, भावना, विचार भगवंतांना अर्पण करावेत. तसेच वर सांगितलेल्या साधना करून देखील शिल्लक असलेले काम, क्रोध, अभिमान यांचे सूक्ष्मतम लेश ईश्वराच्या चरणी अर्पण करावेत. मागील काही सूत्रात चिंता, फलेच्छा, अभिमान, दंभ, काम, क्रोध इत्यादींचा त्याग सांगितला आहे. तसे करून भक्ती व पूरक साधना निष्ठेने सुरू ठेवल्याच्या असताना क्रोध, अभिमान सूक्ष्म रूपात शिल्लक असतो, तोही भगवंत चरणी अर्पित करावयाचा आहे. हा साधनेचा मुख्य भाग आहे. तदर्पिताखिलाचार, तद अर्पित अखिल आचार. श्रीमद भागवतामध्ये स्कंद 11 अध्याय 2 आणि श्लोक 36 मध्ये हा अखिल आचार स्पष्ट करणारा सुप्रसिद्ध श्लोक आहे, जो आपल्या सर्वांना माहीत आहे. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावत करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयामि. अर्थ, शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियाने, बुद्धीने, अंतःकरणाने अर्थात विचार प्रवाहाने, वृत्ती प्रवाहाने, स्वभावतः म्हणजे साधना काळात सुरू असलेल्या जीवनात प्राप्त झालेली कर्मे करतो. ती सर्व कर्मे, क्रिया, भावना, वृत्ती प्रवाह नारायणालाच अर्पण करावीत. श्रीमद भागवतात भगवान म्हणतात, ज्यांनी आपली बुद्धी मला समर्पित केली म्हणजे बुद्धी माझ्या ठिकाणी स्थापित केली, त्यांचा काम म्हणजे कामना, इच्छा त्यांना सांसारिक भोगाकडे नेण्यास असमर्थ असतो. जसे भाजलेले बी उगवू शकत नाही, बुद्धी समर्पित केल्यामुळे मनामध्ये कामना अंकुरित होत नाही. म्हणजे भागवतामध्ये स्कंद क्रमांक 10 अध्याय 22 आणि श्लोक 26 मध्ये सांगितलं आहे. असे केल्याने तुकाराम महाराजही म्हणतात, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधती ना. म्हणजे कामक्रोधाचा त्याग घडतो, त्याग केला जातो, इतपर दोष शिल्लक राहतो. तो तुकाराम महाराज म्हणतात, कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, धरिली आवडी पायासवे. कामाचा, क्रोधाचा त्याग जाणीवपूर्वक दक्षतेने करीत राहावयाचे आहे, विसरू नये. तसे न करता त्यांना भगवंतास अर्पण करणे हा शुद्ध दांभिकपणा आहे. क्रोधाच्या त्यागाची साधना अन्य ठिकाणी दिलेली आहेच आहे. सारांश, सर्व कर्म सर्व भावनासह अर्पण करण्यास सांगितले आहे. आणि प्रस्तुत अध्याय हा 12वा भक्तियोगाचा. श्री नारदीय भक्तिसूत्र हे भक्तिशास्त्र विशद करणारे आणि या दोन्ही ठिकाणी कर्मयोग सांगितला आहे. यावरून भक्तियोग व कर्मयोगाचा समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे लक्षात घ्यावे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि त्या ध्यानासाठी सुखासनात बसून पाठीचा कणा ताठ करायचा आहे. चेहऱ्यावर कोणताही निराशाजनक भाव नको, प्रसन्न चित्त हवंय. कुठल्याही विचाराला स्वीकारायचं नाही, नाकारायचं नाही. त्या विचाराकडे साक्षी भावानं पाहायचं आहे की जेणेकरून त्या विचारामध्ये न रमता तो विचार विरून जाईल असे बघायचे आहे. आणि हे सर्व साध्य होण्याकरता आपला सिद्ध मंत्र, माझी माऊली.